चला जाऊ बाई पटकन. बाई तुझं बरं आहे ग. माझं काय बरं आहे? तुझ्या भरोशावर मी एवढा खर्च केलाय. मा भरोशावर? हा, मी तुम्हाला तास म्हणले ते मा भरोशावर काय करू नका. इकडे माझं काही माझ्या भरोशा होत नाही. मी घरच्याला सांगेल नाही बरं का. यांना जर कळायला तर हे माझे जीव घेतील. मी तुम्हाला तास बोलले ते माझ्या संग पार्टनरशिप करायची असं तर तुमच्या भरोशावर. म्हणजे मी फसली का मग? नाही नाही अजून आताशी आपण पाऊल टाकलंय. मला त्याचीच भीती आहे. कशाची? आपण नको डुबायला याच्यात. नाही नाही डुबलं तर दोघी डुबू. एवढा काय विचार करत्या? बरं मी काय म्हणते एखादा गट्टा घ्या देते माझ्याकडे. तुम्ही घ्या एखादा. मला उचलेल का तो? बाई लई ना जडी. उचलाल का म्हणजे? लई ना जडी तो. बरं जाऊ द्या मग. राहू द्या ते पोरं कामाला लावून घेऊ. खरं लई ना जडी तो. खरं का काय? लई जडी तो. तेवढं एकच घ्या फक्त. तुम्ही काय हात हिरकीत चालत आहे का? कोण घेईन? ते काय? चला तुम्हाला सांगते मी काय. अजून आपल्याला एवढ्या गोण्या व्हायच्या आहे जाऊ बाई. ओ माझ्या पुन्हा व्हायला जायचं. मी आता सांगून देते. बांधचं नाव का आम्हाला? हा ठेवा इकडे ते. हे करीत्या कसं पण मला माहिती नाही बरं का. अहो करीत्या म्हणजे याच्यामध्ये खत भरावं लागत. मग त्याच्यामध्ये रोपाच्या बिया टाकावं लागत या. मग ते रोप येत्या मग जात्या. तुम्हाला माहित नव्हतं का? नाही ना. म्हणून म्हटलं शिकल्या असत्या आता आज लय फायद्यात राहिला. काय करीती? आई बापाने फक्त 34 दिली शिकून माझी. लवकर लग्न केलंय माझं काय सांगा त्या. नेमकी मी तुमच्या गावात राहत नव्हते ना सांगितलं असं शिकवायला पुढे तुम्हाला. हालातही नव्हते आमचे तसे पुढे शिकायचे. 34तच आम्ही कसं गेलोय आम्हाला माहिती. का बरं एवढे वाईट दिवस होते? मग म्हणजे अहो आम्हाला फाटील कपडे होते घालायला. लोकायचे ते मागून आणायचो आम्ही. हा का? हा. आता चांगले तुमचे दिवसमान बदलले. एवढं चांगलं घरदार भेटलं. हा एवढा शेतीवाला नवरा भेटला. अहो शेतीवाला जरी भेटलाय तरी वर्षाला मला एक साडी येते. काय सांगत या? मग तुमची दीर तर मला आज महिन्याला साड्या घेऊन येते. आता तुमचं काय मोठं घरदार आहे त्यांनी कमवून ठेवलंय. कोणी? तुमचं काय घरदार आहे? आपलं घरदार एकच आहे. अहो जरी एकाचे पण आपण वाहिलीने गेले ना. हा मग ते तुम्हाला पैसे सेव्हिंग करता येत नाही ना. आता ते देतेच नाही माझ्याकडे तर मी करू काय? काय करीत त्या पैशाचं त्यांनाच माहिती. थांबा एक मिनिट. हॅलो हा काय आता तुम्ही ते पोराने पाठवले का आम्हाला? नाही ना त्या गोण्या उचलायच्या होत्या. ते आमच्या बाया माणसाकडनं होणार आहे का आता ते काम? सांगा बरं तुम्ही. किती? नाही नाही मी 300 रुपयेच रोज देईन. त्यापेक्षा तर मी आमच्या गावातले पोर बोलेल ते परवडतील मला. हा ना फुकट येतील. हा ते तर फुकट येतील आम्ही बोलावलं तर. नको नको त्यांना म्हणा मी 300 रुपयेच रोज देईन. पहा मग परवडत असेल तर या नाही तर मग राहू द्या. माका एवढे पैसे वर नाही आले. म्हणा अर्ध्या दिवसाच काम आहे. काय म्हणत्या? बरं द्या पाठवून मग. हा ते पोराले नाटक करत होते. 450 रुपये रोज द्या म्हणे. हा वाढेल काय? मग तुम्हीच मला हिशोब विचारला असा एवढे कसे काय लागले? तेच म्हटलं काय भांडरायला आले काय ना तुम्ही जात्या का? देवाच आहे. मला वाटलं भांडरायला जात्या तुम्ही. हा तुम्ही तर कुठे घेऊन पालशालो. बरं चला त्या ट्रॅक्टरचं तरी पाहू जरासं. काय झालं त्या ट्रॅक्टरला? अहो कवाचं लावून ठेवलंय तिकडे. तो बी येईल होतं लावायला ते लावलं का? लावलं असेल ना जाऊन तर पाहू चक्कर मारून. चला पण आज तर एका बाई दिसा ना तिथं. चला ना तुम्ही. चला आलीच मी तुमच्या माग. काम करून घेतलं वाटतं. आपण ते अर्धच दिसत आहे ना. पुरं नाही ना केलं. नाही बोललेलं होतं ना त्यांना. मग हे काय केलं ना अर्ध काम. असं काय करते? रोप बीप लावले ना. हा टमाट्याच आहे ना. हा ग बाई टमाट्याच लावलंय. मिरचीचं नाही लावलं का ते? मिरचीचं त्या तिकडे लावलंय. तेवढं एकच लावलंय का? हा मग जसं ऑर्डर येईल तसंच घेऊ का? सगळं एकच लावून देऊ. अहो पण आपल्या वावरात लावल्या असत्या मिरच्या. आता उन्हाळा लागल. काय बाई शेवटी खेड्यातली बाई मागे राहिली ती मागच राहिली. उगीच नाही म्हणे ती. चला अहो काहीतरी शिका जरा. आता बिझनेसमॅन बाई झाली तुम्ही. म्हणजे उद्या तुमच्या म्हणजे माझ्या ते येईलच येईल. तेव्हा स्वप्न आहे बरं का. म्हणजे माझ्या दारा पुढे मस्त मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या करीन. मस्त स्वतःच्या गाडीत माझ्या नवऱ्याला एक गाडी मला एक गाडी. तुमचं नाही का काय स्वप्न? मी तुमच्या गाडीत बसू का नको? अहो जेव्हा इन्कम येणार आहे तेवढं तुम्हाला बी येणार आहे ना. असं बी का? मला तर माहितीच नाही. म्हणून तर तुम्ही आहे ना जोडीला. मी आहे जोडीला. हा तुमचं काय स्वप्न आहे मग? तुमच्या जर लय पैसे आले तुम्ही काय करशाल? माझं काहीच स्वप्न नाही. मी त्यांच्याकडे देऊन टाकेल.
धन्य बाई. चला माझी काही एकच साडी घ्यायची इच्छा आहे, मस्त 2000ची एकच साडी, एवढी एकच साडी घ्यायची इच्छा आहे, ती बी पैठणी लाल कलरची. त्या बाईच्या अंगात पाहिली तिला भारी दिसत होती. अहो जाऊ बाई, बदला स्वतःला बदला. आता तुम्ही बिझनेसमॅन वुमन झाले माहिती का? हा का? हा चला. बरोबर. आणि या टाक्या बसवल्या एवढ्या मोठ्या? हा मग त्याला काय बादली बादलीने पाणी मारणार आहे काय त्याला? असं आहे का? हा मग खर्च किती झाला माहिती का आतापर्यंत माझा? किती? 25 ते 26 लाख रुपये नुसार खर्च झालाय. अर्धी भाजी बी आहे ना. अरे देवा, अहो तुमचे माझे मिळूनच सांगू राहिले मी. तेच तर म्हटलं तुमचा कसा काय खर्च झाला. मी तर बाजूलाच राहिली म्हणतो. मोटर आणली, हे सगळं काम झालं. हा ट्रॅक्टर तात्याचा उद्या नेऊन द्या बरं का तुम्ही. मला काय चालवता येतो का? अरे मला येतो, मीच जाईन द्यायला. मग शिकल्या असता तवा. टायर बदललं का? पंक्चर झालं होतं ते. हा बदललं ते मागचं आहे ना. पंक्चर होईल गाडी आपल्याकडे दिली. जाऊ द्या, आता आजकाल हेच चालू आहे, कोणी कोणाचं नाही. पण बरं आहे बाई, काय तुझं लय भारी ग. लय शिकलेली तू. मी शिकली असती तर आज मी मा पायावर उभी असती. मी काय जास्त नाही शिकेल, मला 10वीच होईल. काय बोलले? काय नाही, मी पण लय शिकेले. माझं ग्रॅज्युएट कम्प्लीट आहे. हा का? म्हणजे का? 15वी नंतर शाळाच नाही. मी जायलाच मला काही माहिती. हा का? हा ना. बरे भाऊजींचं चांगलंच कल्याण केलंय तुम्ही. पाय ना किती हे करीत जाते, लय म्हणजे लय जीव लावी तेव्हा मला. तुम्हाला सांगते जाऊ बाई, मी नुसतं एवढं उभं करायला 25 लाख रुपये लागले. तुम्हाला एक आनंदाची बातमी देऊ का? बोला ना. कोणाला बोलू बिलू नका. नाही नाही. एक तर काय तुमचा भाऊ असा आहे, लगेच काय द्यायचं सांगून. सांगू का? बोला ना. अहो आता आपल्याला 65,000ची ऑर्डर आली. कसली? 65,000 रुपये त्याची आपल्याला ऑर्डर आली मिरच्याची. मी साडी घेईल ना त्याच्यात. बाया आता काय म्हणूया बाई. मी साडी घेईल ना. येशील का मला दुकानात जोडी? हा येईल ना, का बरं नाही येणार. एक काम करा ना, साडीचं दुकानच खोला तुम्ही. हा विकायचं कमी, स्वतःच नसायचं जास्त. काही पण आपलं आहे की नाही. हा मग कधी ना पाहिल्यासारखं करते तुम्ही. अहो म्हणजे आता आपल्याला पहिलीच ऑर्डर भेटली असं म्हणते मी, ते पण मिरच्याच्या रोपायची. म्हणून तर मी गागत होती त्या बाहेर का पहिले मिरच्या लावा. ते ऐकतेच नाही माझं. एकटीच मिरच्या लावून द्यायच्या का? पण जेवढं आलंय तेवढं तर पुरा करा की नाही. अहो आपल्याला वांग्याची ऑर्डर आहे. ते मोठे मोठे लांबे वांगे माहिती का? काळे. हा त्याचे पण अजून बिया लावायचे. जरताचे नाही लावले का? लावू जसे ऑर्डर येईल तसे लावू. आपल्याला पहिले 3 प्रकारच्या मिरच्या राहत्या का? लाल, हिरवी आणि पिवळी. ढोबळी मिरची ना. हा बरं, ते माहिती ना मला. ढोबळी मिरची तुमच्या सारखीच तिची ऑर्डर येईल. हा का? हा बर चालेल ना. मला की बी अजून आणायचंय का? नाही मागवलंय, ऑर्डर द्यायला येईल तेव्हा पाहिजे. बरं तुम्ही सगळं पाहून घ्या बरं का. मला माहिती नाही जास्त काही. हा सगळं मीच पाहणार आहे. तुम्ही काय फक्त आयता मेवा खायला या. चला पुढचं दाखव तुम्हाला. म्हणजे कसं तुमच्या नजरे खालून राहू द्या. ऐका ना, उद्या तुम्हाला टाइम असेल एवढं निंदून घ्याल का? निंदायचं नाही का? हा मग उगीच बाहेरच्या बाहेर पैसे द्यायचे तर तुम्हीच निंदून घ्या. बर माझं लक्ष बी राहील. येईल मी निंदून बरं का. म्हणजे कसं उगीच आपण बाहेरच्या बाहेर पैसे द्यायचे तर तेवढेच पैसे तुमचे वाचून जातील ना. चालेल ना. काय नाही, इथून बिल घ्यायचं आणि थेट तिकडे निघायचं. हा का? हा इडून कोपरा नाही थोडस डोकं घेईल मी काढून येते मला निंदता. हा म्हणूनच म्हटलं. कसं तुम्हाला माहिती मला जास्त शेतातलं येत नाही ना. आता मी तुमचा हा बिझनेस बघा. मी तेवढं वावरातलं निंदून घेईल. वावर नाही ते काय मध्ये अवकातड आहे ते बाजूबाजूचं काढायचं फक्त. हा मग तेच तर मी म्हटलं. हा बरं चला पुढे दाखव तुम्हाला अजून. चला आणि ना बरं का ऐका ना, हे फवारा मारायचे. फवारा? हा त्याला थोडस फवारा दिला म्हणजे कसं किडका लागते नाही. हा आणि तुम्हाला जसं जसं टाइम भेटेल ना याच्याने पाणी मारी जा बरं का. हे काय? ते पाणी मारायचंय, इथून पाणी वाटायचं आणि इथून याने पाणी मारीत मारीत सुटायचं असं. त्याचं टवळं नाही, इथून पाणी मारायचं आणि याने पाणी मारीत सुटायचं. हा पण मग पाणी इकडून सांडलं मग असं धरायचं जाऊ बाई. असं आहे का? असं आहे का? हा कधी गेला होता का ना कुठे शेताच्या ह्याच्यात? हो शेतातले काम मस्त केले मी. पण हे कधी असे पहिल्यांदाच पाहिलं ना. हा का? हा बरं चला मग आता हे बी घेऊ का? ते कशाला घेते आता? पाणी मारायला. आताच कुठं लगेच? उद्या तुम्ही निंदाले असाल ना तेव्हा मारा. आता मी पाणी मारेल. हा का? हा ही एवढी मोठी नळी लावली होती ना. लय कष्ट करीत हो. लय म्हणजे लय. तुम्हाला तर भरोसा नव्हता माझ्यावर.
काय करीत हा? तुम्ही तर मला बुडवशील, मला पैसे खाशील, मानावराला सांगेल नाही. त्यांना सांगेल नाही ना म्हणून तर तुला सांगू राहिले. जसं मी मानावराला सांगून सगळं करेल. अगं मी माझ्या लग्नात आलेलं मंगळसूत्र सगळं सोनं मोडलंय मी. त्याच्या दुप्पट करशाल तुम्ही. फक्त त्यांना नको कळायला. जर त्याने कधी मागितलं ना मग माझी तर वाटच लागल. हा का? मग बरोबर. काय गपचूप पैसे दिले म्हणून तुम्हाला थोडं टेन्शन आहे बाई. मी टेन्शन आहे, त्याच्या दुप्पट करशाल तुम्ही. चला, शब्द आहे माझा, लक्षात राहू द्या. तुम्हाला बुडवणार नाही. कसं झालं? मस्त झालं ना आपलं. भारी भारी आवडलं बाई मला. ना? मस्त आहे बरं का. काही वाटतंय जसं मी लग्नाच्या हॉलमध्येच फिरू राहिली. लग्नाच्या हॉलमध्ये त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये लय फरक आहे. तसं दिसून राहिलं ना ते. बाया एखाद्याची ऑर्डर नका घेऊ बरं का लग्नाची. नाही ग, तुमचा तर भरोसाच नाही. आज जावं मी तर लग्न लय मोठं होईल. काय जाऊ दे आपला हॉलचा. काय बाया ही बिझनेसमॅन वुमन म्हणायच्या लायकीची नाही ही. काय म्हणू आता हिला मी. बरं चालतंय का? हा, पोराचं लग्न व्हायला अजून पोरं लहान आहे आपले. चला आपण विचार आताच करू ना. काला पोराच्या लग्नाचा. तवर जमाना बदलून जाईल. आपले पोरं आपल्या रेडीमेड बायका सुना घेऊन येतील. म्हणजे ग रेडीमेड सुना ना जावं येईल ते घेऊन येतील असं म्हटलं मी. हा, मी काय करून दिलं का बा पोराला अशी कशी बी बाई. हा का? अशी कशी घरात घाललेलं मी करून देईल ना पोरी. तिला म्हणा तुला जसं वाटेल तसं जावं आण बाई. हा कसं बी आणू द्या, मला नाही आवडत असं. जाऊ द्या, तिच्या आहे बघ कमी. बरं चला आता. चला चहा बी द्या मला.